मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. बऱ्याच जणांचा प्रश्न आला आहे की आता या थंडीच्या दिवसामध्ये फुलावर मावा पडतो आणि काळा मावा जो असतो तो या ठिकाणी थोडंसं दिसतंय मला, एक एक कीटक दिसतंय तिकडे आहे ना. पाहूयात आपण, तिकडे जाऊयात, थोडं ऑब्झर्व करू द्या फुलांची अवस्था. तर मावा जो असतो, काळा मावा जो फुलांपाशी चिटकून असतो, त्यामुळे आपली बरीचशी फुलं वाया जातात है ना, फुलं कुजतात. बघ या ठिकाणी थोडासा मावा दिसतोय मला, हे काळे काळे दिसतं ना. हां, हे काळे काळे दिसते कळीपाशी. बघा याने खराब केलं मी, तुटलंच आहे आता कळी. हा जो काळा काळा दिसतो आपल्याला मावा, हां थोडी क्लॅरिटी कमी असेल, मी मोबाईलवरच व्हिडिओ बनवतो, माझ्याकडे कुठला कॅमेरा वगैरे काही नाही आहे. तर हा जो काळा काळा मावा आहे, हा मावा जनरली हिवाळ्यामध्ये दिसत असतो. हिवाळ्यामध्ये याचा प्रादुर्भाव होत असतो. कशी क्लॅरिटी लिहिलेला खालचं दिसतंय. ठीक आहे, मी दुसरीकडे जातो असं तुम्हाला नाही दिसत, जाऊ द्या. तर हा मावा थंडीच्या दिवसात जनरली याचा प्रादुर्भाव होत असतो. कुठे म्हणला सर, कुठे आहेत मावा? येस, दिसला दिसला ग बाई, दिसला. तर मित्रांनो, हा आहे मावा. अजून आली क्लॅरिटी आली. हा बघा, हा दिसतोय मावा काळा काळा, इकडे दिसू लागलेला. शिवाय इकडे देखील मावा आहे. बऱ्याच ठिकाणी इथे माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर हा सध्याच्या प्रायमरी अवस्थेमध्ये आहे, त्यामुळे इथं काळेपणा जरा कमीच दिसतोय. पण हा जो प्रादुर्भाव आहे, हा प्रादुर्भाव जेव्हा वाढतो तेव्हा पूर्ण इथं काळं काळं डॉट डॉट असे बारीक 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 चिलटे असल्यासारखे दिसतात आपल्याला. बघा, हा दिसतो आता क्लिअर. तर हा मावा आपल्याला आटोक्यात आणण्यासाठी काय करावं? कारण यांनी फुलं बघा, फुलं ॲफेक्ट झालेली आहेत. फुलं पूर्णपणे, कळी जी आहे ती कळी पूर्ण खराब होऊन जाणार आहे. त्यामुळे या माव्यावर आपल्याला एक औषध मारायचं आहे, त्याच्यामध्ये घटक आहे इमिडाक्लोप्रिड. ब्रँड नेम आहे, एक इमिडा येतं कल्याणीचं, आणि दुसरं आहे कॉन्फिडोर, बायरचं होतं ना बायर. तुमच्याकडे होतं ते अवेलेबल. तर ते बायरचं कॉन्फिडोर ब्रँड नेम सांगतो मी, आणि इमिडा म्हणून येते कल्याणीचं. तर ते तुम्ही फवारणी करा. 0.5 मिली प्रति लिटर हे प्रमाण घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, आता शेंग बघा, बघा नवीन सेटिंग झालेली आहे. हिला सुद्धा मावा लागला, माझ्या बोटापाशी दिसते. आता बघा, ही शेंगसुद्धा खराब होणार आहे. ही जी शेंग आहे, ही शेंगसुद्धा खराब होणार सेटिंग झालेली, कारण याला माव्याने पूर्ण अटॅक केलेला आहे. ही माझ्या इथे दिसते ना अंगठ्यापेक्षा, ही शेंग, ही तलवारची आकार शेंग नुसती सेट झाली आणि त्याला माव्याने अटॅक केलेला आहे. हे पूर्ण रस शोषून घेतील आणि याला खराब करून टाकतील. तर अशा माव्यावर इमिडाक्लोप्रिड घटकाचं नाव सांगितलं मी, इमिडाक्लोप्रिड. ब्रँड नेम, 2 ब्रँड नेम जे जनरली अवेलेबल आहेत याच्यामध्ये, कृषी सेवा केंद्रामध्ये, ते इमिडा नावाने आहे, IMIDA, आणि सेटिंग पण झालेली आहे. दुसरं ब्रँड आहे बायरचं, कॉन्फिडोर नावाने. 0.5 मिली प्रति लिटर हे प्रमाण घ्यायचं आहे आणि याची फवारणी करायची. एकाच फवारणीमध्ये अवघ्या अर्धा 1 तासामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. किंवा आपण सकाळी फवारणी केली समजा, किंवा संध्याकाळची शक्यतो फवारणी करा. सकाळी तुम्ही उठून बघा, तुम्हाला मावा हा सगळं चिटकलेला दिसेल जागेवर, आणि माव्याचा प्रादुर्भाव जो आहे तो आटोक्यात आलेला असेल. पूर्ण मावा आटोक्यात आणण्यासाठी इमिडाक्लोप्रिड 0.5 मिली प्रति लिटर याची फवारणी करा. हा पूर्ण मावा आटोक्यात येईल. बघा, पूर्ण कळ्याने खराब केलेले आहेत. दिसतंय तुम्हाला परवीन सर? हा पूर्ण गुच्छाच त्यांनी अटॅक झाला आहे माव्याचा, आणि हा आता प्रादुर्भाव वाढणार आहे. थंडी वाढली ना, तर हा प्रादुर्भाव अजून वाढेल आणि पूर्ण झाडावर, कळ्यावर हा मावा दिसेल आणि पूर्ण कळ्या ह्या खराब होऊन टाकतील. म्हणजे आता कळ्या आलेल्या आहेत, त्याचं सेटिंग करून घ्यायची वेळ आहे. पण याच्यामध्ये जर हे विघ्न येत असेल, त्या विघ्नाला इमिडाक्लोप्रिडनं दूर करा, जेणेकरून आपले फुलं चांगली राहतील आणि सेटिंग पण लवकर होईल, है ना. धन्यवाद मित्रांनो. माव्यासाठी औषध सांगितलं मी, इमिडाक्लोप्रिडची फवारणी करा 0.5 मिली प्रति लिटर. 2 ब्रँड सांगितलेत, बायरचं कुठलं कॉन्फिडोर, आणि कल्याणीचं आहे इमिडा नावाने, IMIDA, इमिडा
आणि दुसरं आहे कॉन्फिडोर. आता हे फुलं चांगले आहेत, यांना अटॅक झालेला नाही, पण इथला अटॅक इथे यायला वेळ लागणार नाही. त्याच्या अगोदर जसा प्रादुर्भाव हा प्रायमरी स्टेजला आहे, हा लगेच अटक करण्याचे लगेच फवारणी करायला हवी इथं, आणि माव्याला आपण दूर करू शकतो. थँक्यू.